नमस्कार, गीताज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कस्टर्ड पावडर वापरून एकदम मऊ स्पॉन्जी आणि चविष्ट रवा केक। हा केक अंड्याशिवाय दह्याशिवाय बनतो आणि मुलांच्या टिफिनसाठी तसेच चहा सोबत खायला अगदी परफेक्ट आहे। चला तर आपण केक बनवायला सुरू करूया। इथे मी 1 कप रवा घेतलेला आहे, पाव कप व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतली आहे, पाव कप मिल्क पावडर घेतलेली आहे, पाऊण कप साखर घेतली आहे, 1 कप दूध घेतलेला आहे, तेल घेतलेला आहे अर्धा कप, 1 टीस्पून बेकिंग पावडर आहे, पाव टीस्पून बेकिंग सोडा आहे आणि 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स पावडर इथे घेतले मी। तुम्ही तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स लिक्विड असेल तर 1 टीस्पून घाला। तर हे एकाच वाटीने सगळं प्रमाण घेतलेलं आहे। आणि केक वरती आपल्याला टाकायला ड्रायफ्रूट घेतले, बदाम आणि काजूचे तुकडे घेतलेले आहेत। सर्वप्रथम एका भांड्यात रवा घालूया। बारीक रवा घेतलेला आहे हा। कस्टर्ड पावडर घालायचे, मिल्क पावडर घालायचे, साखर घालायचे। आता हे एकसारखं हलवायचं आहे, मिक्स करायचं सगळं। आता यामध्ये तेल घालायचं आहे आणि एक थोडं थोडं दूध घालून हे एकसारखं पीठ करायचं आहे। गुठळ्या न होऊ देता एकसारखं असं करायचं आहे। तर बघा, हे असं एकसारखं असं गुठळ्या होऊ न देता हे पीठ करायचं आहे आणि हे 15 ते 20 मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे। आपण भांडं तोपर्यंत तयार करून घेऊया। मी इथे कुकरचं भांडं घेतलं आहे स्टीलचं। त्याला खाली तेल लावून घेऊ आणि बटर पेपर खाली घालू। याला सुद्धा तेल लावून घेऊया। इकडे कडेने पण लावून घेऊ आणि असे हे कडेने पण पट्टी लावून घेऊ। असा आपण डब्बा तयार करून घेतलेला आहे। आपल्याला आता 15 मिनिटं झालेली आहेत। आता अजून 5 मिनिटं हे पीठ ठेवायचं आहे आणि मी आता गॅसवर भांडं प्रीहीट करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये मीठ पसरवून। तर असं 20 मिनिटं आपण ह्यात दूध घालून ठेवलेलं आहे। आता हे हलवून बघूया। हे बघा, रवा यात चांगला मुरलेला आहे दुधात। आता यात ही व्हॅनिला पावडर घालायची आहे, सोडा घालायचा आहे, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि हे हलक्या हाताने हलवायचं आहे, जास्त त्याला ढवळायचं नाही। हे बघा, आता सगळं बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि व्हॅनिला इसेन्स पावडर आपण हलवून घेतले। आता हे या केक टिनमध्ये घ्यायचे, यामध्ये हे ओतून घ्यायचं आहे सगळं। आता आपण हे ते मिश्रण घातलं आहे, हे जरा टॅप करायचं आहे। याच्यावर हे ड्रायफ्रूट टाकायचे आहेत आणि आता हा आपण तिकडं भांडंही तापलेलं आहे। हा 40 मिनिटं आपण मध्यम गॅसवर बेक करायला ठेवायचं आहे। आता आपण भांड्यामध्ये ठेवूया। बघा, हा आपण असं आता 40 मिनिटे बेक करायला ठेवायचं आहे। ह्याच्यावर झाकण ठेवूया। तर आता आपलं हे 40 मिनिटे केक ठेवून झालेलं आहे। बघा कसा मस्त केक झालेला आहे, अजिबात केक चिटकत नाही। तर आपला केक झालेला आहे। गॅस बंद करूया आणि या बाहेर गार करायला ठेवूया। हा केक आपला गार झालेला आहे। आता केक आपण कट करून पाहूया। कसा मस्त असा स्पॉन्जी केक झालेला आहे। एकदम मऊ लुसलुशीत असा आपला केक झालेला आहे, रवा केक। तरी कस्टर्ड पावडर घालून रवा केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा। माझं चॅनल सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा। जे पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असतील त्याने माझे चॅनल सबस्क्राईब करा।